हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? अर्थशास्त्राचा अभ्यास करताय ना? बघा आता 2020-21 या शैक्षणिक वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार, प्रत्येक प्रकरणाला किती गुण दिले जाणार, ते घटकनिहाय गुणविभागणी कशी असणार आहेत, हा बोर्डाकडून आराखडा तयार झाला आहे. म्हणजे आता आपल्याला अभ्यासाला लागणे खूप महत्त्वाचे झाले आहेत. आत्तापर्यंत आपण 5 प्रकरणे अभ्यासलेले आहेत. पुढचे हे भाग लवकर अभ्यासूया, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ प्राप्त होईल. तर आता पाहूया आपण बोर्डाने कशा पद्धतीने घटकनिहाय गुणविभागणी केलेली आहे. इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि घटकनिहाय गुणविभागणी तयार केली गेली आहे. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे आपलं पहिलं प्रकरण आहे. या पहिल्या प्रकरणाला प्रत्यक्ष गुण 7 एवढे गुण दिले जाणार आहेत, तर विकल्पासहित 10 गुण दिले जाणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे प्रत्यक्ष गुण काय आहेत आणि विकल्पासहित गुण काय आहेत? उदाहरण घेऊया आपण. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये प्रत्यक्ष गुण हे 7 मार्कासाठी असणार आहेत आणि विकल्पासहित गुण 10 मार्कासाठी किंवा 10 गुण असणार आहेत विकल्पासहित. उदाहरणार्थ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा, असे 2 प्रश्न विचारले गेले. पण त्यापैकी तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा असेल, एकच प्रश्न लिहिला तर त्यावर जेवढे गुण मिळणार ते तुमचे झाले प्रत्यक्ष गुण. आणि तुम्हाला विचारले गेले 2 प्रश्न पहिल्या प्रकरणावर, तर त्या दोन्ही प्रश्नांचे तुमचे जे गुण होणार ते झाले विकल्पासह गुण. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासह गुण असे वेगवेगळे गुण विभागणी करून मार्क गुण दाखविलेले आहेत. त्यानंतर दुसरे प्रकरण असणार आहे उपयोगिता विश्लेषण. याला देखील प्रत्यक्ष गुण 7 गुण आहेत आणि विकल्पासहित 10 गुण असणार आहेत. त्यानंतर तिसरे प्रकरण मागणीचे विश्लेषण. यासाठी प्रत्यक्ष गुण 8 गुण आहेत आणि विकल्पासहित 12 गुण आहेत. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रकरण तिसरे ब, मागणीची लवचिकता. या प्रकरणाला प्रत्यक्ष गुण 8 आहेत आणि विकल्पासहित 12 गुण आहेत. विकल्पासहित 12 गुण आहेत. म्हणजेच मागणीची लवचिकता आणि मागणीचे विश्लेषण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकरण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढील प्रकरण पाहूया, जे आहे पुरवठा विश्लेषण. याला प्रत्यक्ष गुण 7 गुण आहेत आणि विकल्पासहित 10 गुण आहेत. पुढचे प्रकरण आहेत बाजाराचे प्रकार. याला प्रत्यक्ष गुण आहेत 7 आणि विकल्पासहित याचे गुण होतात 10. पुढील प्रकरण आहे निर्देशांक. याला प्रत्यक्ष गुण आहेत 8 आणि विकल्पासहित होतात 11. विकल्पासहित होतात 11. म्हणजे निर्देशांक हे प्रकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढील प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. ज्याला प्रत्यक्ष गुण आहेत 8. ज्याला प्रत्यक्ष गुण आहेत 8 आणि विकल्पासहित 12 गुण आहेत. विकल्पासहित होतील 12 गुण. पुढील प्रकरण आहेत भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. याला प्रत्यक्ष गुण आहेत 8. अति लघुत्तरी प्रश्नामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यावर गुण असतील 12, विकल्पासहित गुण असतील 20. म्हणजेच या प्रश्नांची विचारले जाणारी टक्केवारी आहे 15. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न. लघुत्तरी प्रश्नामध्ये
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सहकारण स्पष्ट करा. या प्रश्नांचा समावेश होतो. यावर दिले जाणारे गुण 32 असतील. विकल्पासहित गुण 52 असतील. एकूण प्रश्नपत्रिकेपैकी 40% गुण याला विभागणी दिली गेलेली आहे. त्यानंतर चौथा प्रश्न असेल दीर्घोत्तरी प्रश्न, ज्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जातो. गुण असतील 16. तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 2 प्रश्न लिहायचे, म्हणजे 16 मार्क हे तुमचे प्रत्यक्ष गुण झाले. 3 प्रश्न विचारले जातात, 8 त्रिक 24 म्हणून 24 मार्क इथे झाले. एकूण प्रश्नपत्रिकेपैकी 20% प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे तुमचे एकूण गुण होणार आहेत 80 मार्काचे. विकल्पासहित होणार आहेत 116 मार्काचे आणि 100% याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तयार होईल. प्रश्न विचारताना ज्ञानावर आधारित 15 प्रश्न विचारले जातील. विकल्पासहित हे प्रश्न असतील 21 गुणांचे. या प्रश्नांची टक्केवारी आहे 19%. आकलन, आपण या पाठ्यपुस्तकामार्फत जे आकलन केलेलं आहे त्या आकलनावर आधारित 20 गुण प्रत्यक्ष गुण असतील, 29 गुण विकल्पासहित आणि 25% प्रश्न आकलनावर आधारित असणार आहेत. किती भाग तुम्हाला समजला आहे त्यानुसार आकलनावर विचारले जाणारे प्रश्न. उपयोजित प्रश्न प्रत्यक्ष गुण असणार आहेत 30, विकल्पासह 44 आणि टक्केवारी असेल 37% प्रश्न विचारले जातील. कौशल्य स्किलफुल क्वेश्चन्स, म्हणजे जसं तक्ता दिला जाणार तो तक्ता तुम्ही पूर्ण करा, त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा, आकृती काढा, आकृती पूर्ण करा. असे जे प्रश्न विचारले जाणार त्यांना आपण कौशल्यपूर्ण प्रश्न म्हणूया. त्यामध्ये प्रत्यक्ष गुण 15, विकल्पासहित 22 आणि टक्केवारी 19, असे एकूण 100% होतील. एकूण गुण होतील प्रत्यक्ष गुण बघा ते होतील 80, विकल्पासहित 116. वार्षिक मूल्यमापन आराखडा पाहूया आपण. प्रथम सत्र परीक्षा असेल, ती प्रथम सत्र परीक्षा 50 मार्काची असेल आणि तो पेपर लिहिण्यासाठी 2.5 तासाचा वेळ असेल. सराव परीक्षा पूर्वपरीक्षा घेतली जाईल, ती 80 मार्काचा पेपर असेल, त्याचा वेळ असेल 3 तास. त्यानंतर उपयोजनावर आधारित चाचणी, अंतर्गत चाचणी, इयत्ता 11वीमध्ये आपण ही चाचणी दिलेली आहे, ती 20 मार्कासाठी असेल, तास असेल 1 तास. उच्च माध्यमिक परीक्षा 12वी बोर्ड परीक्षा ही असणार आहे 80 मार्काची, ज्याला 3 तासाचा कालावधी दिला जाणार. आणि उपयोजनावर आधारित जो पेपर असेल तो 20 मार्काचा असेल. अंतर्गत चाचणी त्याच्यासाठी कालावधी असेल 1 तास. प्रस्तावित प्रश्नपत्रिका आराखडा पाहूया आपण. यामध्ये प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षा होईल. वेळ त्याला असेल 2.5 तासाचा वेळ असेल, 2.5 तासाचा वेळ असेल. प्रश्नांचं स्वरूप कसं असेल बघा. पहिला प्रश्न असेल, त्यामध्ये आपण पाहतो पाठ्यपुस्तकामध्ये 8 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे 8 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला आहे योग्य पर्याय निवडा, त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, योग्य जोडीचा पर्याय निवडा. असे 8 प्रश्न आहेत. 11वीमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांचा सराव केलेला. तशा प्रकारचेच प्रश्न हे बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार. आत्तापर्यंत आपण 5 प्रकरणे अभ्यासलीत, त्यावर देखील स्वाध्यायामध्ये यापैकी बरेच प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला बरीचशी कल्पना असेल की कशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांपैकी फक्त 2 प्रकारचेच प्रश्न तुम्हाला 50 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील. उदाहरणार्थ योग्य पर्याय निवडा किंवा सहसंबंध पूर्ण करा, असे 2च प्रश्न विचारले जातील. किंवा मग सहसंबंध पूर्ण करा आणि आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, असे 2च प्रश्न विचारले जातील. एका प्रश्नाला 1 मार्क असेल, हा एक भाग लक्षात घ्यायचा. सोडविण्याच्या प्रश्नांची संख्या 5 असेल, 5च प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला 5 प्रश्नांना 5 गुण दिले जातील. विकल्पासहित जे गुण आहेत ते देखील 5 असणार आहेत, म्हणजेच पर्याय दिले जाणार नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पर्याय नसणार.
त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क दिला जाणार. 3 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिले जाणार. त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजेच प्रत्यक्ष गुण 4 होतील आणि विकल्पासहित 6 गुण होतील. त्यानंतर प्रश्न दुसरामध्ये ब आहे फरक स्पष्ट करा. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. फरक स्पष्ट करामध्ये 2 मार्कासाठी प्रश्न असेल तर तुम्हाला 3 मुद्दे तरी लिहिणे गरजेचे आहेत. त्या 3 मुद्द्यांपैकी तुम्ही अर्थ किंवा व्याख्या लिहिणे गरजेचं आहेत. अर्थ किंवा व्याख्या स्पष्ट केली तरच आपल्याला 1 मार्क मिळणार आहेत. 2 पैकी 1 मार्क आणि दुसरा फरक स्पष्ट केला तर 2 पैकी 2 मार्क मिळतील. तर फरक स्पष्ट करामध्ये पूर्ण मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि याच्यासाठी आत्तापासूनच संकल्पना, संज्ञा, व्याख्या यांचा सराव ठेवायचा. त्या जवळपास पाठच करून टाकायच्या. यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये प्रत्यक्ष गुण असतील 4 आणि विकल्पासहित गुण असतील 6. त्यानंतर तिसरा प्रश्न असेल खालील प्रश्नांची उत्तरे लिहा लघुत्तरी प्रश्नांमध्ये. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असेल. थोडक्यात उत्तरे लिहा. 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्यक्ष गुण 8 असतील, विकल्पासहित 12 गुण असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत. 1 प्रश्न 4 मार्कासाठी असेल. 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्यक्ष गुण 8 होतील 2 प्रश्न सोडवल्यामुळे आणि 3 प्रश्न विचारले म्हणून विकल्पासहित होतील ते 12 मार्क. त्यानंतर 5वा प्रश्न असेल खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असतील. 3 प्रश्न विचारले जातील, 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. सोडविणाऱ्या प्रश्नांचे गुण जे असतील ते तुम्हाला प्रत्यक्ष गुण असतील 8 आणि विकल्पासहित ते होतील 12. विकल्पासहित 12. 6वा प्रश्न असेल सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये 50 मार्काचा पेपर आहे. एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्याचे 8 मार्क पण विचारले जातील 2, त्यापैकी 1 लिहायचा आहे. प्रत्यक्ष गुण होतील 8, विकल्पासहित 16. म्हणजे प्रत्यक्ष गुणांची जर बेरीज केली तर प्रत्यक्ष गुणांची बेरीज 50 एवढी होईल आणि विकल्पासहित गुणांची जर बेरीज केली तर ती 74 एवढी होते. त्यानंतर पुढे आता आपण अभ्यासूया 80 मार्काचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. त्यामध्ये जो पहिला प्रश्न असेल त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न 4 प्रकारचे विचारले जातील. एकूण 8 प्रकारचे प्रश्न आहेत पाठ्यपुस्तकामध्ये. त्यापैकी 4 प्रकारचे प्रश्न 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात विचारले जातील. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत 8 प्रकारचे प्रश्न असतील. त्यापैकी योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, योग्य जोडीचा पर्याय निवडा. असे 8 प्रश्न आहेत. त्यापैकी 4 प्रश्न विचारले जातील. बऱ्याच मुलांना विधाने व तर्क प्रश्न हा प्रश्न अवघड वाटतो, तर या मुलांनी काळजी करायची काहीही कारण नाहीत. हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त स्वाध्यायातीलच प्रश्न विचारले जातील, ज्याचा तुम्ही सराव केलेला आहे. म्हणूनच आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचे संपूर्ण मार्क घेण्याचा प्रयत्न करा. या वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी एका प्रश्नाला 1 मार्क आहेत. 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे फक्त योग्य पर्याय निवडा हा प्रश्न विचारला तुम्हाला तर त्याचे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील आणि 5 प्रश्नांसाठी तुम्हाला प्रत्यक्ष गुण 5 असतील. विकल्पासहित देखील 5च गुण असणार, कारण की याला पर्याय विचारले जात नाहीत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असेल, दुसरा प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 2 मार्कासाठी 1 प्रश्न. तुम्हाला 80 मार्काच्या पेपरमध्ये असे 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्ही 3 सोडवायचे. प्रत्यक्ष गुण होतील 6 आणि याचे विकल्पासहित गुण होतील 10. हा एक भाग लक्षात घ्यायचा. दुसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. 2 मार्कासाठी 1 प्रश्न. 5 प्रश्न विचारले जातील, 5 फरक स्पष्ट करा. त्यापैकी 3 तुम्ही लिहायचे आहेत, सोडवायचे आहेत. व्याख्या लिहायची विसरायची नाही. प्रत्यक्ष गुण 6 होतील आणि विकल्पासहित 10 गुण होतील. तिसरा प्रश्न आहे
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी असेल। 5 प्रश्न विचारले जातील, तुम्हाला 3 सोडवायचे, म्हणजे 12 मार्कासाठी हा प्रश्न येईल आणि विकल्पासहित 20 गुणांसाठी। ठीक आहे। त्यानंतर चौथा प्रश्न असेल, तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत। या प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतील। तुम्हाला 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्यक्ष गुण असतील 12, विकल्पासहित असतील 20। त्यानंतर 5वा प्रश्न विचारला जाईल, तो आहे खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रत्येक प्रश्न असेल 4 मार्कासाठी। तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजेच सोडविणाऱ्या प्रश्नांचे गुण 8 होतील आणि विकल्पासहित ते होतील 12। शेवटचा प्रश्न असेल सविस्तर उत्तरे लिहा। सविस्तर उत्तरे लिहा। एक प्रश्न असेल 8 मार्काला। तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्न सोडविणे गरजेचे आहेत। ते 2 प्रश्न प्रत्यक्ष गुणासाठी होतील 16 गुण आणि विकल्पासहित होतील 24। अशा प्रकारे तुम्हाला एकूण 80 मार्काचा पेपर विचारला जाईल, जो विकल्पासहित होईल 116 गुणांचा। अंतर्गत मूल्यमापन आराखडा अंतर्गत 20 मार्काची चाचणी घेतली जाणार आहेत, जी तुमच्या उपयोजनावर आधारित असणार आहेत। 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी घेतली जाणार आहेत। ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत। या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात येणार आहेत। या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील अशा प्रकारची असणार आहेत आणि इयत्ता 12वी साठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी असे सुचवलेले आहेत। म्हणजे तुमचे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकच तुमची ही चाचणी घेणार आहेत आणि सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा हे शिक्षकांसाठी आहे। त्यानंतर आता आपण पाहूया उपयोजनावर आधारित प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कसं असणार आहे। इयत्ता 11वी मध्ये आपण अशा प्रकारची प्रश्नपत्रिका अंतर्गत चाचणी घेतलेली आहे। तुम्हाला याचा सराव झालेला आहे, त्यामुळे काळजी करण्याची काही गोष्ट नाही। पहिला प्रश्न असेल योग्य पर्याय निवडा, तो 4 मार्कासाठी असणार आहे। दुसरा प्रश्न असेल विसंगत शब्द ओळखा, तो देखील 4 मार्कासाठी असणार आहे। तिसरा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा, तो 4 मार्कासाठी असणार। आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, हा चौथा प्रश्न, तो 4 मार्कासाठी असणार। इथे हे झाले 16 मार्क आणि हे सगळे प्रश्न इयत्ता 12वी पुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी हे प्रश्न घेण्यात येणार आहेत। त्यानंतर जो 5वा प्रश्न आहे तो प्रश्न इथे वेगळा असणार आहे। खालील दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा, म्हणजे स्वमत लिहायचं आहे। 11वी मध्ये याचा सराव झालेला आहे। 4 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहेत। 2 प्रश्न विचारले जाणार, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत। स्वमत लिहिणं गरजेचं आहे। एखाद्या दिलेल्या घटनेवर तुमचं मत काय आहे ते तुम्ही तिथे स्पष्ट करा। इथे कोणताही अभ्यास करण्याचा, रट्टा मारण्याचा, संकल्पना पाठ करण्याची गरज नाही। फक्त तुमचं मत लिहायचं आहे आणि त्याला तुम्हाला मार्क मिळणारच। त्या दृष्टीने हे प्रश्न सोडायचे नाहीत, हे प्रश्न पूर्ण करायचे। अशा प्रकारे इयत्ता 12वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन आराखडा आणि घटकनिहाय गुणविभागणी केलेली आहे। 50 मार्काचा प्रथम सत्र परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहेत आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। हा भाग समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।